तर मित्रांनो आपण ही जायची तयारी नव्हती, तरी या माणसाला फक्त जायचं आहे म्हणून. एक मिनटं काय काम होतं सुमितचं. हा माझं काम जबरदस्ती मला ठेवून घेऊन चालला विले पार्लेला आणि आता नाव माझ्यावर टाकतो आहे. चला अजून बघूया पुढे काय काय बोलतो आहे. माझं नाव नको घेऊ आता, ते घरच्यांना काय वाटेल. हां, मी काम करत होतो, तुला त्याला जायचं आहे म्हणून मी आता पावसात बघा छत्री बित्री घेऊन असं निघतोय आम्ही लोक. त्याचा मामा बोलला बॅलन्स जातो, पण तरी पण आम्ही लोक आता चाललो आहे. बॅलन्स गेला तर गेला बोललो. बघूया आता काय. आता पाऊस तणकतोय जोरदार आणि हा म्हणतो नाही जायचं मयेकरांच्या याला कारखान्याला. आता बघूया कसं काय त्यात काय, पण माझे लागणार हे कन्फर्म मला आता कळलेलं आहे. तर पावसात काय नव्हतं म्हणून आता पोंचो घेतला आहे. आता बॅक टू मयेकरांच्या कारखान्यात. चला साहेब, चला लवकर या. आणि अशा प्रकारे मित्रांनो पॉन्चो घेतलेला आहे. पॉन्चो 200 रुपये बोलला. मी पटकन त्याला बोललो 120 रुपये. मग तो म्हणतो ना 120 रुपये इतने में तो नहीं मिलता है, 20 रुपया कम करो ये वो. मेरा देख भाई अभी टाइम नहीं है मेरे पास, लास्ट बोलूँगा ना तेरा ना मेरा 150 रुपया देगा. मी बोललो तर तसा बोलतो की चलो ठीक आहे दे दो. मग घेऊन टाकला. आणि पॉन्चो तुम्ही बघितला असेल, रितेश तुम्हाला दाखवेल कसा दिसतोय ते. तर आता जाऊया आपण ह्यांच्या. आता कसं जरा मजा आहे म्हणजे नदीतून चालतं. आता नदीतून चालतोय. तुम्ही बघू शकता. थोडे मी तुम्हाला 360 वगैरे करून दाखवतो. तर आता आम्ही चाललो आहे मयेकरान यांच्या कारखान्यात. आता कसं मलाही जरा म्हणजे भिजायला काही टेन्शन नाही. म्हणजे काय मी जरा सुखा असेल तर मलाही जरा बरं वाटेल. आणि नेहमी काय हात सुखा असतो, मीच ओला असतो. पण आज व्हिडिओ क्वालिटी चांगली येईल. आता रितेश म्हणाला जरा लांब पकड वगैरे. फ्लॅश ॲक्च्युली मला वाटत नाही एवढी काही खास गरज आहे, कारण की ऑर्गॅनिक जी आपली लाईट येते त्याच्यामुळे. पण आपण बघूया एकदा फ्लॅश चालू करून रिझल्ट बघू. लाईटमुळे व्हिडिओ क्वालिटी फ्लॅश जी मारलेली आहे आणि त्याच्यानंतर जो चेहरा मला दिसतोय तो म्हणजे तुम्हाला काय सांगू, सुभाषला माझ्या आता जाऊ दे असं. तर आता आपण डायरेक्ट मयेकर यांच्या कारखान्यात भेटू. पण जे आहे नाराज झालं आहे, कारण की मयेकर सर इथून शिफ्ट झालेले आहेत असं कळलेलं आहे. आणि पाऊस काय फाट ऐकत नाही. पाऊस छान फाट धनाधन बरसतोय. तर आता बघूया आता आम्ही काय करू शकतो. आता काय नाही करायचं आहे, गप्प घरी जायचं आहे. आणि हा छोटासा ब्लॉग मला माहिती आहे तुला हा काय कामाचा ब्लॉग नव्हता, पण तरी पण आम्ही हा ब्लॉग थोडाफार केलेला आहे. त्याला आम्हाला आनंद आहे. आणि आम्ही रस्ता वगैरे भटकलो, मॅप वगैरे काय करून शेवटी आता रॉंग वेने तुम्ही बघू शकता. रॉंग वेने आम्ही जे चाललेलो आहोत. तर अरे आता बस किती ती बडबड. काय करतोय. मित्रांनो तुम्हाला सांगतोय एवढा बेकार एरिया हा, एवढा बेकार एरिया आहे की आयला तुम्हाला काय सांगू. एवढा बेकार भाई, जाम बेकार. ती बाबा माझं सांगायला पण कसं वाटतं मोठी जे आहे का. आणि फायनली मित्रांनो जे आहे आपण आलेलो आहोत आपल्या एरियामध्ये. आणि अशा प्रकारे बचा माती घेऊन झाल्यानंतर जे आहे आम्ही आमचा एरिया गाठलेला आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जे आहे आमच्या पार्किंगच्या बोगद्यात, म्हणजे आमच्या पार्किंगच्या विभागात, म्हणजे आमच्या पार्किंगच्या जागेत, म्हणजे आमच्या पार्किंगच्या विभागात, समझ में नहीं आ रही है क्या चाहिए, क्या किस चीज की जरूरत है तुझे. म्हणजे आमच्या पार्किंगच्या मूळ जागेवरती आलेलो आहोत. तर आता गाडी आम्ही लावू आणि बघूया मग पुढे काय करू शकतो. प्रकारे आमची जी सुकलेली गांड होती ती ओली करून आलेलो आहोत आम्ही. आणि बस बाकी काय झालेलं नाही आहे. मतलब चुटिया काटने का काम है.